4 मॅच एकाचे 3 होतील, एकाचे जास्त होतील. पण तसं एकाच्या मग 2 होतील, डायरेक्ट त्याला बाय भेटते 3 होतील, एकाच्या 4 होतील. ज्याला पहिली बाय भेटते त्याच्या 3 होतील, त्याला एकाचे दुसरी 4 भेटते होतील 4 भेटतील त्याला. एक मॅच जास्त होते ना दोघी. ठेवा फायनल पर्यंत डायरेक्ट. लय काम फायनल पर्यंत तुला सगळ्यांचे लास्ट पर्यंत मोजत राहायला लागेल. सामन्याला होते सुरुवात. 12 बॉल 16 धावसंख्येची गरज. गोलंदाज राजेश. पहिला बॉल लोवर पद्धतीने राहिलाय, खाली बसला गेला. पहिला बॉल इथून डॉट फेकलाय. 12 मध्ये 16 ची गरज असताना पहिला बॉल डॉट आला. सामना अटीतटीचा दोन्ही संघांसाठी. दोन्ही संघांना ठाऊक आहे इथून लढाई अस्तित्वाची आहे. जर या स्पर्धेला मध्ये त्यांना टिकून राहायचा, जर एखादं बक्षीस त्यांच्या गावामध्ये न्यायचा, तर हा सामना कंपल्सरी जिंकायचा. इथे करतोय का बॅटीची लिडिंग एज. चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. पहिला धक्का लागतोय. पहिला फलंदाज बाद. राकेश बॅक टू द डग आउट. दोन बॉल एकही धावा नाही आहेत. सागर आले. तिसरा बॉल भरपूर चांगला आहे. डॉट फेस करतोय. प्रेशर अगदी दोन्ही संघांवरती अगोदरच उल्लेख केला होता. महत्वाचा सामना आहे त्यामुळे दोन्ही संघांवरती प्रेशर भरपूर आहे. एका बाजूला बोरवाडी किकवी संघ, तर त्यांच्या विरोधात रियांश 11 काराव संघ. 3 बॉल डॉट आल्यात. हा बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. लॉंगॉनला खेळाडू उपस्थित आहेत. पुढे सरसावतो. चेंडू पर्यंत पोहोचतोय. एकदा कंप्लीट. दुसरा प्रयत्न इथे करते का. दोन्ही गाड्या एका स्ट्राइक वरती. कदाचित ही मोठी विकेट मासा गळाला लागला असता. रनआउटची विकेट जर कदाचित मैदानाच्या बाहेर आली असती तर प्रेशर मध्ये काराव संघ पाहायला मिळाला असता. परंतु आता सध्या 2 धावा या धावफलकावरती जोडल्या जातील. पाहायला गेलं तर थ्रो फेकी थोडीशी बाउन्स झाली. जर कदाचित एक्स्ट्रा बाउन्स मिळाला नसता चेंडूला तर रनआउटची विकेट मिळाली असती. परंतु जर त्याला महत्व नाही. आता शेवटचे 2 बॉलचा खेळ शिल्लक. या षटकामध्ये भरपूर चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज राजेश. खोलात फेकलाय. फटका फसलाय. झेलची संधी. पॉइंटचा खेळाडू स्वतः आलाय. आणखीन एक झेल टिपतोय. आणखीन एक फलंदाज होईल बाद. 2 बंधू मैदानाच्या बाहेर. आता अशा ज्या फलंदाजावरती विश्वास होता त्याने विश्वासघात करत असताना दोन्ही बंधू आता मैदानाच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतील. फलंदाज होईल आणखीन एक बाद. सागर. 7 बॉल आता विजयासाठी 14 धावसंख्येची गरज आहे. सामन्याचं भवितव्य ठरवणारा हा शेवटचा बॉल या पहिल्या षटकामध्ये आता तुम्हाला पाहायला मिळाल. सागर वरती जबाबदार होता. मागच्या मॅच मध्ये त्याने 6 बॉल फेस करत असताना 21 धावा स्वतःच्या बॅट मध्ये आता जबाबदारी असतील आकाश आणि त्याचबरोबर नॉन स्ट्राईक गेमवरती कुणाल वरती. कुणालचा विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये देखील कमीत कमी 35 ते 40 धावा त्याच्या वैयक्तिकरित्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. कमी वयाचा खेळाडू त्यामुळे कदाचित हाईटचा फायदा त्याला जास्तीत जास्त प्रमाणात उचलता येतो. त्यामुळे चौफेर बाजूने फटकेबाजी स्ट्रॉंग झोन त्याचा ऑन साईडला आपल्याला पाहायला मिळाला होता पहिल्या सामन्यामध्ये. दुसऱ्या सामन्यामध्ये थोडासा शांत होता परंतु तिसऱ्या सामन्यामध्ये देखील चांगली फलंदाजी केली. हा सामना महत्वाचा. मागील काळामध्ये काय घडलं काय बिघडलं हे विसरून आता वर्तमान काळामध्ये सध्या या 14 धावसंख्येची गरज आहे. ते धावा बनवायच्यात. शेवटचा बॉल हा देखील कदाचित असं वाटलं होतं की राहील गोलंदाजाच्या नावावरती, परंतु इथून पण अनंत गवंडे यांनी सांगितलंय की हा चेंडू वाईड आहे. 7 बॉल आता 13 ची गरज. महत्वाचा चेंडू आहे. सामन्याचं भवितव्य ठरवणारा हा चेंडू आहे. दोन्ही संघांवरती प्रेशर आहे. कोलात फेकला. बॅटीचा फेस व्यवस्थित ओपन झाला नाहीये. लॉंगॉनला खेळाडू उपस्थित आहे. थोडंसं फंबलिंग. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. थ्रो फेकी थोडीशी चुकीची झाली.
त्यामुळे आता 2 धावा या एक पडल्या जातात. कौतुक करेल लॉंगॉनच्या खेळाडूचा, कारण वय वर्ष देखील फार कमी आपल्याला पाहायला मिळतं. या सामन्यामध्ये नव्हे तर पहिल्या सामन्यापासून भरपूर चांगले क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून केलं जातं आणि एक चांगले झेल देखील त्याच्या माध्यमातून टिपले गेल्यात. अगदी 6 बॉल आता विजयासाठी 11 धावसंख्येची गरज आहे. पाच धावा खर्च केल्यात. गोलंदाज राजेशने कमालीचं षटक गद्दल्या. आता 6 मध्ये 11 धावा वाचवायच्यात. एका बाजूला जर 6 धावा वाचवल्या तर नक्कीच बोरवाडी किकवी संघ या स्पर्धेतील सुपर 8 मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ भेटीला येईल. तर दुसऱ्या बाजूला जर या 6 बॉलमध्ये 11 धावा बनवल्या कुणाला ना आकाशनं, तर नक्कीच रियान 11 श्री सिद्धिविनायक काराव संघ आजच्या दिवसामध्ये आजच्या रजनीमध्ये सुपर 8 मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ भेटेल. ट्रॉफी कोणत्या गावात जाईल पहिली हे नक्कीच पाहणं फार महत्वाचं असेल. या स्पर्धेतला टॉप 8 मध्ये जाणारा पहिला संघ कोणता असेल, काराव किंवा बोरवाडी किकवी. 6 बॉल विजयासाठी 11 धावसंख्येची गरज आहे. स्ट्रायकिंग वरती कुणाल, गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती संजय. पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतोय शरीराचा वेध घेतला गेला. लेग बाईज एकच धाव. आता 5 मध्ये विजयासाठी बनवायच्या त्या 10 धावा. सामना भरपूर रोमांचक पद्धतीचा पाहायला मिळतोय. अगदी आपल्याला पाहायला मिळतोय सुपर 8 चा सामना चालू आहे मैदानामध्ये. भरपूर चांगली लढत आहे. 5 मध्ये विजयासाठी बनवायच्या त्या 10 धावा. संजय गोलंदाजी ट्रॅक वरती. हा चेंडू अपील इथून उचलून धरले की काय, स्ट्रॉंग अपील आहे, परंतु फलंदाज होईल बाद. ओ युटी. आणखीन एक धक्का, विकेटचं पतन. सामना इथून पकड निसटते की काय. 4 बॉल आता 10 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी भरपूर चांगली आहे. अगोदर उल्लेख केला काराव संघाची गोलंदाजी हे त्याचं शस्त्र आहे, परंतु दुसऱ्या बाजूला आता अगदी विचार केला बोरवाडी किकवी संघ देखील त्यांची धारदार गोलंदाजी आता सध्या मैदानामध्ये दाखवतोय. कमालीची गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये कमीत कमी धावा 5 खर्च केल्या. आता दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत देखील भरपूर चांगली गोलंदाजी करतोय. शेवटचे 4 बॉल 10 धावसंख्येची गरज. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय गणेश. चार बॉल 10 धावसंख्येची गरज. न्यू बॅटर गणेश मैदानामध्ये दाखल झालाय. सामना रोमांचक पद्धतीत वळण घेताना पाहायला मिळतोय. हा बॉल इथून अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईटची अपील मागतोय फलंदाज, परंतु इथून रनआउटची विकेट मैदानाच्या बाहेर येताना पाहायला जरूर मिळाल. आता समीकरण आणखीन एकदा बदललाय. 3 बॉल विजयासाठी 10 धावसंख्येची गरज. पूर्णपणे या चेंडूवरती या सामन्याचं भवितव्य निर्माण आहे, कारण जर या चेंडूवरती मोठा फटका आला तर शेवटच्या बॉल पर्यंत पूर्णपणे ही सामना आपल्याला पाहायला मिळेल. न्यू बॅटर रकी मैदानामध्ये दाखल झाला. 3 बॉल विजयासाठी 10 धावसंख्येची गरज. जोपर्यंत मैदानामध्ये दाखल कुणाल तोपर्यंत काराव संघाच्या आशा पूर्णपणे पल्लवित असतील, कारण त्यांना ठाऊक आहे कुणाल मध्ये क्षमता आहे, परंतु आता महत्वाच्या क्षणी मॅच मध्ये त्याला ते सिद्ध करायचे आहे. 3 बॉल विजयासाठी 10 धावा. हा बॉल बॅटीची लिडिंग एज, परंतु इथून झेल ड्रॉप झालाय. इथून ही कॅच सोडतोय का इथून ही मॅच सोडतोय हे पाहणं फार महत्वाचं आहे, कारण 2 बॉल आणि विजयासाठी 10 धावसंख्येची गरज आहे. क्षमता आहे गुणाल मध्ये षटकार लगावण्याची, लगावू शकतो. जर या चेंडूवरती षटकार किंवा चौकार आला तर शेवटच्या बॉल पर्यंत सामना आपल्याला रंगताना पाहायला मिळेल. सामना होता कुठे, सामना जाऊन पोहोचलाय कुठे, ज्या ठिकाणी 12 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 16 धावसंख्येची गरज होती. असं वाटलं होते की काराव संघ या सामन्यामध्ये पकड मजबूत करेल. चेंडू आडव्या बॅटनं ऑनसाइडला ट्रॅव्हल केलाय. चेंडू चाललाय दणदण करत, अडवला गेला. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव कंप्लीट. ठाऊक आहे एका बॉल वरती जरी 2 धावा खर्च केल्या तरी सुद्धा कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे 8 धावा
या बनवणं थोडस कठीण आहे. जरी षटकार टोकला तरी सुद्धा सामना सोडावा लागेल. एक बॉल 8 धावसंख्येची गरज. हा चेंडू इथून डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. सामना जिंकलाय बोरवाडी किकवी संघानं. आजच्या रजनीमधला सुपर 8 मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ तुम्हाला पाहायला मिळेल. हार्दिक हार्दिक अभिनंदन बोरवाडी किकवी संघ या स्पर्धेमधील आपल्याला पाहायला मिळतो. सुपर 8 मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ. परंतु हार्ड लक रियांश इलेव्हन श्री सिद्धिविनायक कारा संघ भरपूर चांगला खेळ केलात. अगदी शेवटच्या मॅच पर्यंत भरपूर चांगली कडवी झुंज पाहायला मिळाले. परंतु 12 बॉल मध्ये 16 धावसंख्येची गरज असताना तो सामना त्यांना सोडावा लागतोय. हार्ड लक बॉयज.